सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। किरकोळ शाब्दिक वादाचे पर्यवसान जीवघेण्या हल्ला झाल्याची घटना नाशिक तालुक्यातील वंजरवाडी येथे शनिवारी 25 जुलै रोजी दुपारी घडली आहे। यात विश्वास रोकडे वर्ष 27 हा युवक गंभीर जखमी झालाय। मिळालेल्या माहितीनुसार विश्वास रोकडे याचा यश परदेशी आणि शुभम परदेशी यांच्याशी किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला। वाद विकोपाला गेल्यानंतर दोघांनी विश्वासवर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात विश्वास रोकडे गंभीर जखमी होऊन तो घटनास्थळीच कोसळला। गावातील मित्रांनी तात्काळ त्याला देवळाली कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। रुग्णालयात विश्वासवर उपचार करण्यात आले असून त्याच्या डोक्याला 8 टाके पडले। सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। घटनेची माहिती मिळताच देवळाली कॅम्प पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आहे। या प्रकरणी पोलिसांनी यश परदेशी आणि शुभम परदेशी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। याबाबत फिर्यादी विश्वास रोकडे यांनी पोलिसांकडे आरोपींवर कडक कारवाई करून आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस करत आहेत। रोकडे, मी वंजारवाडी परिसरात राहतो। काय नाव आहे? विश्वास उत्तम रोकडे। मी वंजारवाडी परिसरामध्ये राहतो। 25 तारखेला आम्ही जिल्हा परिषद मराठी शाळेवर खेळत असताना शाब्दिक शिवीगाळ झाली। त्या वादातून यश प्रकाश परदेशी हा घरी जाऊन त्याचा मोठा भाऊ शुभम प्रकाश परदेशी याला घेऊन आला। या दोघांनी तिथून लाकडं घेऊन मी नादात असताना माझ्यावर प्राणघातक हल्ला केला। तसेच माझ्या डोक्यात त्यांनी लाकूड टाकलं, माझं डोकं फुटलं। त्याच्यानंतर मी बेशुद्ध झालो। तिथून मी दवाखान्यात येईपर्यंत बेशुद्धच होतो आणि त्यानंतर माझ्यावर रुग्णालयात कॅन्टोन्मेंट देवळाली कॅम्प या रुग्णालयात उपचार झाला। त्याच्यावर मी 1-2 तासांनी शुद्धीवर आलो। पण त्यानंतर मी त्यांची कंप्लेंट देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये दिली। पण अजूनपर्यंत संबंधित व्यक्तीवर काही म्हणजे गुन्हा दाखल झालेला नाही आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये। आणि तसेच माझा हात पण फ्रॅक्चर झालेला आहे। आता काय नेमकी काय मागणी आहे पोलीस प्रशासनाला? पोलीस प्रशासनाला एकच मागणी आहे की त्यांच्यावर लवकरात लवकर मोठी कारवाई व्हावी आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय भेटावा। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।